भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम आपल्याशी जोडले जात आहेत। रामजी, स्वागत आहे तुमचं। देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा आता सुरू झाल्या, चर्चांना उधाण आलंय। या भेटीच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे रामजी। दोन वेगवेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते एकत्र भेटणं स्वाभाविक आहे। आता व्यक्तिगत मैत्री आहे, त्याही निमित्तानं भेटले असतील किंवा आणि दोन जेव्हा राजकीय नेते भेटतात तर त्याच्यामध्ये राजकीय चर्चाही होतच असते। पण नेमकी भेट ही कोणत्या कारणासाठी आहे? राजकीय अजेंडासाठी आहे का व्यक्तिगत मैत्रीपोटी आहे? याबाबत स्पष्टता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि स्वतः दस्तरखुद्द राज ठाकरे साहेब देऊ शकतील, त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही। पण महाराष्ट्राची ही पूर्वापार थोर परंपरा राहिली आहे की सर्व नेते जरी करता विचार वेगळा असला तरी पक्षातले मतभेद बाजूला सारून व्यक्तिगत मैत्री टिकवत असतात आणि ती आदरणीय देवेंद्रजींनी सगळ्यांबरोबर जपलेली आहे। आपण पाहिलं की 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना नंतरची 2.5 वर्ष विरोधी पक्षात होते, नंतर 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हा आदरणीय देवेंद्रजींचा एक स्वभाव आहे। म्हणूनच त्यांची देव माणूस म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे। पण माध्यम काही दिवसापासून दोन ठाकरे एकत्र येणार का आणि त्या पार्श्वभूमीवर आजची भेट वगैरे याला काही तथ्य नाहीये। जेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार सोडून दिला म्हणून तर 90% लोक त्यांना सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले। बाळासाहेबांनी पूर्ण हयातीत अगदी गांधी परिवार आणि शरद पवार साहेबांचा त्यांचं राजकीय वैर होतं। श्रीमान उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीवर जाऊन बसले अगदी, तर त्याच्यामुळे एका बाजूला हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडलाय, त्याच बाजूला पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या मिरवणुकीत नाचवले जातात आणि माननीय राजसाहेबांनी हिंदुत्वाचा विचार घेतलाय, स्वर्गीय बाळासाहेबांचा जो मूळ विचार होता तो घेतलाय। तर त्याच्यामुळे एकत्र जोपर्यंत त्यांचा एक विचार होत नाही तोपर्यंत एकत्र कसे काय येऊ शकतील? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।